नमस्कार मित्रांनो, मी सूरज. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आणि या व्लॉगमध्ये मी एक्सप्लोर केलाय किल्ले तोरणा म्हणजेच किल्ले प्रचंडगड. पावसाळा संपला की पोस्ट मान्सून सीझन मध्ये सह्याद्री जो काही खुलतो तो मला या किल्ल्यावर पाहायला मिळाला आणि त्याचा हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ज्या वयात आपण सायन्स घेऊ की कॉमर्स हे ठरवू शकत नाही, त्या वयात महाराजांनी हा किल्ला जिंकला होता. किल्ले प्रचंडगड म्हणजेच तोरणा किल्ला पाहायचा म्हणजे 4 ते 5 तासांचा प्रवास. हा प्रवास नको म्हणून मी आदल्या रात्रीच कात्रजला अक्षय दादाकडे येऊन थांबलो होतो. सकाळी 1 तासभर प्रवास करून मी येऊन पोचलो तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी. इथे बाईक लावल्या, इथे असलेल्या छोट्याशा दुकानामध्ये हेल्मेट्स ठेवले आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली. या ट्रेकवर माझ्यासोबत होते दिनेश आणि आनंद. थोडंसं चालल्यावरच आम्हाला दमायला झाले होते. पुढे आल्यावर हे दृश्य पाहून इथे पायऱ्यांची शेती करू आणि त्या चहा लावू असे डिस्कशन आम्ही करायला लागलो. कांदे एवढ्या झाडातून वाट काढत थोड्याच वेळात आम्ही येऊन पोचलो ते या व्ह्यू पॉईंटच्या वर. गुंजवणे धरणाचा व्ह्यू आणि शुद्ध थंड हवा. वा, इथे आम्ही थोडा वेळ ब्रेक घेतला होता. गुंजवणे धरणाचा हा व्ह्यू आणि इथे असलेली हवा हे अनुभवण्यासाठी तुम्हाला तिथेच जावं लागेल. पुढे आल्यावर अशा खडकात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला लागतात. 2 बाजूला असे उंचच्या उंच बुरुज आणि मध्यभागी ही कातळकोरीव चौकट आपल्याला पाहायला मिळते. या दरवाजातून आत आल्यावर आपल्याला असा व्ह्यू पाहायला मिळतो. दरवाजातून आत आले की पायऱ्या रुंद होतात. आनंदच्या मते भुलभुलैया म्हणजेच हे महाप्रवेशद्वार. प्रवेशद्वाराला नागमोडी वळण आपल्याला पाहायला मिळते. आतमध्ये हे गृहस्थ आमच्या स्वागतासाठी देखील आले होते. पुढे आपल्याला पिण्याचे टाके किंवा पिण्याचे पाणी असलेले हे खोकट टाके पाहायला मिळते आणि या टाक्याच्याच बाजूला आपल्याला एक इमारत देखील पाहायला मिळते, ज्यामध्ये 2 खोल्या आहेत आणि त्या दोन्ही खोल्या पूर्णपणे रिकाम्या आहेत, पण या खोल्यांमध्ये पंखे बसवलेले आहेत. ही इमारत, त्याच्यानंतर पुढे असलेल्या लक्कडखान्याची इमारत, या दोन्ही इमारती बघून येऊन पोचलो ते मेघाई देवीच्या मंदिराजवळ. नवरात्रीचे दिवस होते आणि मंदिरामध्ये घटस्थापना झाली होती. या ठिकाणी स्थानिक वेल्हे गावातील गावकरी 9 दिवस बारीबारीने देवीचा जागर करतात आणि देवीच्या पूजेला येत असतात. त्याच्या बाजूलाच महादेवाचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो. पुढे जात असताना आपल्याला एक बुरुज लागतो आणि तिथून हा कमाल नजारा पाहायला मिळतो. हे दृश्य अनुभवल्यानंतर आम्ही निघालो कोकण दरवाजा आणि बुधला माचीकडे. तिथे आपल्याला एक पाण्याचे टाके देखील पाहायला मिळतो. परत येताना दिनेश स्थानिक लोकांची नाती समजून घेत होता. हे दोघे सख्खे भाऊ आहेत आणि तो त्यांचा कझिन आहे वगैरे वगैरे गोष्टी तो करायला लागला. मग आम्ही निघालो इयत्ता 4थीच्या पुस्तकातल्या चित्रात पाहिलेल्या झुंजार माचीकडे. या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा क्लिप्स ॲड नाही केल्यात, त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन. तोरणा राजगड रेंज ट्रेक करायला म्हणून आम्ही आलो होतो, पण तो काही कारणास्तव करता आला नाही. भले बुरुजाकडे जाताना आणखी एक इमारत आपल्याला पाहायला मिळते. तिला देखील 2 दरवाजे आहेत. पुढे आलो आणि फायनली तो पुस्तकातला फोटो डोळ्यांनी पाहायला मिळाला. लांबलचक तटबंदी असलेली अशी झुंजार माची. पुढे आलो आणि सह्याद्रीचा हा नजारा आम्हाला पाहायला मिळाला. सोनकीने फुललेला सह्याद्री आणि हे पर्वत. वा, आपल्याला किल्ल्यावर मारुतीचे मंदिर देखील पाहायला मिळते. हनुमानाची छोटीशी मूर्ती आणि प्रवेशद्वारातून आत आल्यावर असणारे तोरणजाई देवीचे मंदिर. ज्यावेळी आपण झुंजार माचीकडे जातो त्यावेळी आपल्याला अशा छोट्या छोट्या चौकटी पाहायला मिळतात. त्याच्यातून खाली आता काही वाट शिल्लक राहिलेली नाही. परत येत असताना दिनेशचा पाय घसरून तो पडला आणि राजगडाची वारी पुन्हा एकदा हुकली. असो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.